काय झालं बरं का, एक माणूस होता. काही लोकांना कळत नाही बरं का, आपण खाण्यासाठी जगतोय का जगण्यासाठी खातोय. हो नाही, जाऊ द्या, चला पुढे. काहींना कळत नाही महाराज, आपण खाण्यासाठी जगतोय का जगण्यासाठी खातोय. फुकट न राहण्याकडे येऊ द्या रे खाले मान, मजा नाही. हा, एकाला सवय होती बरं का. मी काय सांगतो, भाव जर शुद्ध असला की परिणाम कसा येतो पुढे ऐका. त्याला सवय होती दिवसातून 3दा जेवण करायचं आणि एकदा जेवायचं तर 7 भाकरी लागायची. म्हणजे दिनमा कितल्या भाकरी, 21 भाकरी. विचार करा तुम्ही केवढी चैत लागली. अहो एवढा खायचा घरवाला केजरीग्यात म्हणे तू वाडे राहू नको, चल निघता. मग तो इकडे तिकडे फिरायला लागला. मग त्याला कोणीतरी सांगितलं, अरे म्हणे आश्रम आहे इथे, महाराजजी राहतात, त्या आश्रमात जा, तिथे पंक्ती चालू राहतात, तुला जेवढं खायला लागेल ना तेवढं तिथे मिळते, तू इकडे तिकडे जाऊ नको, तिथे जाऊन राह. आणि मग काय, संतांची संगती गेल्या की परिणाम मिळतो ना. पडोनी राहीन तई ठाई, उगाची संतांची पायी, न मागेन करी काही तुझी आण विठ्ठला. संतांच्या चरणात गेल्यावर न मिळतो मिळेल, न कळत ते कळायला लागेल. महाराज हा तिथे गेला, महाराज जी प्रणाम, नमो नारायण. बोले नमो नारायण, कैसे आना हो? बोले पता लगा कि आश्रम में कोई आदमी की जरूरत है, सो आ गया. अच्छी बात है भैया, आ गया, कोई बात नहीं, रहो यहाँ सेवा करो, चकाचक भोजन पाओ. बोले महाराज जी हमारी आदत जरा अलग है. बोले क्या बताओगे? नहीं, अरे महाराज जी हमें दिन में 3 बार खाने को लगता है. बोले खाओ, कोई बात नहीं, यहाँ तो भाई चकाचक भंडारे भरे पड़े, जो चाहिए सो खा लो. बोले ना महाराज जी, एक बार में ही 3 बार का लगता है. दिन में 3 बार लगता है, लेकिन एक बार में ही 3 बार का लगता है. बोले खाओ, कोई बात नहीं, 3 बार खाओ, यहाँ सेवा करो, वैष्णव है तो वैष्णव की तरह रहो. पंगत बसली. पंगत पहिल्या पंक्तीत बसला ना, कथा टाळ नाही. गुरुजी फिरता पंगत में, बढ़िया से खाओ बेटा. बोले महाराज जी जय हो, खा रहे बढ़िया से. पंगत उठी की तरी बॉय तो गुरुजी अजून एक लेवल बी नाही होईन. हो म्हण, बापरे. म्हणे बस दुसरी पंगत, बस दुसरी पंगतले अर्धा उन्हा म्हणे आत्ते अर्धा उन्हा. गुरुजी म्हणे काय हरकत नाही, कोपराला बसाडत जाऊ, याला माझ म्हणा का बसाडत जाऊ, खाय. बरं का, साधू जवळ कसा याला ना त्याची स्वीकारायची त्यांची तयारी असते. आणि परिणाम महाराज खायला लागला मस्त. तो म्हणे वा वा वा, अशी स्थान कोणले भेटावून, हे नेमन स्थान आहे म्हणे. 2 टाइम कचकाळीन खायलो, जाळलो, जे पिलो, ताण नाही त्याला. आणि बरोबर दशमी गेली आणि एकादशी लागली. एकादशीच्या दिवशी जो वैष्णव आहे तो घरात स्वयंपाक करत, एकादशीच्या दिवशी आश्रमात स्वयंपाक होत नाही. आश्रमना गाई सुद्धा भाकरी खाते. गाई ढोरे त्या सुद्धा भाकरी खातात. कोणता दिन? अहो तडे 10 वाजे गेला आश्रम. आज काय चुला शिलगी नाही राहणार, दुवा काय निघणी राहणार म्हणे. 10:30 पावणे 11. आता त्याला भूक राहत, त्याच्याकडून ते उपाशी राहता येत नव्हतं, त्याला भूकच राहील. तो गया गुरुजी जोड़, गुरुजी हा चूल्हा चौका जला नहीं. अरे महाराज जी मैं आपको बताना भूल गया, भाई ये वैष्णव का आश्रम है. वैष्णव एकादशी के दिन व्रत धारण करते, माने एकादशी के दिन वैष्णव भोजन पानी नहीं करते, व्रत धारण करते. तो भाई हम तो मर गए. एक दिन भूखे राहणं म्हणजे सोपं नाही होतो. ज्याला 3 टाइम खावाना आणि 1 टाइम मग 3 टाइम खावाना म्हणजे सोपं नाही आहे. तो म्हणे भूखे नहीं 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 गुरुजी कुछ भी करो, भूख लगी है, खाने को चाहिए. बोले अरे भैया यहाँ तो आश्रम में जो गैया है वो भी ना खाए, तू कैसे मांग रहा है खाने के लिए? बोले ना, देना पड़ेगा गुरुजी. भाई वैष्णव बना है तो रहना पड़ेगा. अभी बना नहीं हूं, वैष्णव के साथ आया हूं, जब पूरा हो जाऊं तो ये सब छोड़ दूं, लेकिन आज देना पड़ेगा. गुरुजी ने कहा कोई बात नहीं, ले जा, लेकिन सुन, आश्रम में खाना नहीं बनेगा. आश्रम के बाहर पेड़ है, उस पेड़ के नीचे जाना, वहां भोजन बनाना और खाना. अरे भंडारे से दे दो इसे कुछ. भंडार खाण्यातून त्याला एवढं पीठ वगैरे भाजी वगैरे दिली. जा जाताना गुरुजींचा म्हणे धन्यवाद गुरुजी, अशीच कृपा राहू द्या. देखो ध्यान से सुनो, खाना बन जाए तो ठाकुर जी को भोग पाने के लिए बुला लिया. देवाला बोलून घ्यायचं म्हणे, म्हणजे बोलून घ्यायचं म्हणजे देवा या जेवायला मग सुरू करायचं म्हणे. हा सरळ अंतकरणाचा, काय हरकत नाही, देवले बोलावं कावत नाही, काय हरकत नाही, खावायला भेटणार ना. त्याने उचललं महाराज कार्यक्रम. आता देव येणार आहे म्हणजे एकटा येईल बुवा असा त्याचा भाव. हा गेला त्या झाडाखाली, मांडला चुला, पेटवला, स्वयंपाक बनवला, भाजी बनवली. हो राजा राम आइये, सीता राम आइये,
मेरे भोजन का भोग लगाए। कहने लगे राजा राम आइए, सीता राम आइए, मेरे भोजन का भोग लगा। अरे बड़े भाव से कहने लगा, लेकिन भगवान नहीं आ रहे। उसने सोचा भगवान नहीं आ रहे, भगवान को लग रहा होगा आश्रम में मंदिर है, मंदिर में भोजन पंच पकवान का मिलता है और इसकी टूटी फूटी रोटियां खाने कैसे आए। लेकिन भगवान को ये पता नहीं आज मंदिर में उपवास है, व्रत है, वहां मिलेगा नहीं, जो है वो यही मिलेगा। इसका मन का भाव ऐसा है और बड़े भाव से कह रहा है, ओ राजा राम आइए, सीता राम आइए, अपने भोजन का भोग लगाइए। राजा राम आइए, सीता राम आइए, अपने भोजन का भोग लगाइए। जैसे ही महाराज भगवान को पुकारा, मैं आपको कह दूं, जिसका हृदय सरल है उसके लिए भगवान समीप है और जिसका हृदय टेढ़ा है उसके भगवान परे। त्याच्या हृदयातला खरा भाव ऐकला, मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्र प्रकट झाले। भगवान प्रकट झाले, पण भगवान एकटे प्रकट नाही झाले। प्रभू रामचंद्र सीता माता त्याने पाहिलं, बोलायला ती एकलेच होत, एक न जागावर या दोन रांधेल ते दोनच जण नाही, एका एकादशी धरायला होती। अरे मी एकट्याला बोलवलं देवा, तुम्ही दोघं कसे काय आले? म्हणे आम्ही एकटे कुठे जात नाही, आम्हाला एक निवता करा तरी आम्ही पोरे पारायला जातो म्हणे सगळे। आम्ही दोघं पती पत्नी आलोय म्हणे। काय झालं म्हणे? काय हरकत नाही, आलात देवा, काय हरकत नाही, धन्यवाद। भूक लागली होती, बरं झालं लवकर आले, थोडं तुम्ही खा, थोडं आम्हाला द्या, काय हरकत नाही। याने दिलं त्या सीता मातेला, प्रभू रामचंद्रांना, आणि जेवढं उरलं तेवढं त्याने कस तरी भागवलं। पुन्हा आनंदाने चाललाय कार्यक्रम। आली दशमी, उद्या आहे एकादशी। म्हणे गुरुजी मैं आपको कह देता हूं, पिछली बार जो आपने सीधा दिया था वो कम पड़ा। आपने एक ही की बात कही थी, वो दो आते, तो ऐसा करो थोड़ा बढ़ा के दो। गुरुजी ने सोचा भाई इसका खाना ही ज्यादा है, इसलिए इसे कम पड़ा होगा तो बढ़ा के देते। मग गुरुजी ने काय केलं, अरे इसको जरा ज्यादा बढ़ा देना, कोई बात नहीं, अपना ही खाने दो। वाढवून दिलं त्याला। मग त्याच्या आनंदात गेला, झाडाखाली बनवलं त्याने चपाती भाजी। सुरू झालं, राजा राम आइए, सीता राम आइए, लक्ष्मण राम आइए। बस शब्द झाला। राजा राम, सीता राम आणि लक्ष्मण राम किती आले? तो म्हणे दोन नंबर आणते, मग तीन उभा राहिले। आता करणार काय? म्हणे काहीतरी फॉल्ट आहे, काहीतरी फॉर्म्युला आहे। तो म्हणे जाऊ दे, आता तिनांचा स्वयंपाक हेच तिघ आहे, तर आपल्याला मिळणार काय? म्हणे काय हरकत नाही, आधे में तुम आधे में हम। केलं कसं तरी, दुसरी एकादशी झाली, दशमी आली। दशमी बोले स्वामी जी मेरी आपसे गुजारिश है, मैं आपसे झूठ ना बोलूं, पिछली बार जो सीधा दिया था ना वो भी कम पड़ गया। मुझे तो फिलहाल पहले ऐसा लग रहा था कि अकेले आते, फिर पता चला दो ही आते। अभी इस बार पता चला दो नहीं, वो तीन है। अच्छा, थोड़ा ज्यादा चाहिए। गुरुजी को लगा खाने वाला भी कितना खाए, एक बार 100 2 बार, इतना ज्यादा? बोले ना ना गुरुजी, आते ही उतने हैं तो हम थोड़ी ना इतना मांग रहे, उनके लिए मांग रहे। भाई गुरुजी को लगा ये बेचता होगा, स्वामी जी को लगा ये बेचता होगा यहां से ले जाके। चलो परीक्षा तो ली जाए, ले जाओ। अरे दे दो, बढ़ा के दे दो, और कुछ बढ़ा के दे दो। घेऊन गेला महाराज सामान एकादशीला झाडाखाली। विचार करायला लागला, आपण रांधीन जरी असले बोलावं नाही, जास्त गर्दी म्हणे, मग रांधण पहिले असले बोलावली होती, समजी जा कितला शेतच काय हुशार होता। ओ राजा राम आइए, सीता राम आइए, अपने भोजन का भोग लगाइए। राजा राम आइए, सीता राम आइए, अपने भोजन का भोग लगाइए। ओ राजा राम आइए, सीता राम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए। राजा राम
की जय बोलो हनुमान की जय. आले महाराज राम लक्ष्मण जानकी भरत शत्रुघ्न हनुमंतराय. आई पंचायत उभी राहिली. तोही हुशार होता, डगमगला नहीं. आइए प्रभु जी, प्रणाम किया. अच्छा हुआ जल्दी आ गए. तो भगवान ने कहा भैया चल जल्दी ला, जो हो सो भूख लगी है जल्दी परोस दे. बोले बनाई का आहे, तुम्ही वाढायला सांगतात पण बनलं तरी आहे का. म्हणे मग रांधण पहिले बोलायली ना. म्हणे मला माहिती होतं तुम्ही फौज घेतलीच आहे, काय दगडी पडी म्हणे. हा एवढी मंडळी आली म्हणे. म्हणे आता तू बोलवलं सर्वांना तर आम्ही सर्व आलो, आण म्हणे आता जेवायला. म्हणे दखा रोज मी रांधू तुम्ही खाय, आता तुम्ही रांधा मी खाना. भाव सरळ होता. देव म्हणे मला स्वयंपाक येत नाही. म्हणे तुमले नाही सांगत ताईन त्याच न सांगितलं त्याजले. लक्ष्मण भैया भाजी चिरायला, रामचंद्र पीठ मळायला, हनुमंतराय फुकणी काही फुकेच करे तुला. हे चालू कार्यक्रम मस्त बस. वा हो राजा राम आई. बराच वेळ झाला शिष्य कसा येत नाही म्हणून गुरुजी तिथे गेले. स्वामीजी तिथे गेले तर पाहता झाडाखाली चार चाकडा मारून बसलाय, सर्व सामान पडलेला आहे, कोणाशी तरी गप्पा मारतो. गुरुजी त्याच्या जवळ गेले. अरे अभी तक भोजन नहीं बनाया, इतना समय हो गया, बर्बाद करे हो समय. बोले स्वामी जी भोजन बनाने वाले तो प्रयास कर रहे, देखो बढ़िया से बना रहे. अच्छा कहा है. बोले देखो प्रभु रामचंद्र है, माता जी है, लक्ष्मण भैया है, भरत जी है, हनुमान जी है, सब भोजन बना रहे. अरे कहां दिखाई दे रहे, पागल हो गया. अरे नाही नाही बघा ना तुम्ही हे सर्व बनवताय. गुरुजी म्हणले तुला दिसतंय मला का दिसत नाहीये. तो म्हणला गुरुजी खरंय हो हे बसलेले. मग तोच म्हणायला लागला प्रभू रामचंद्रजी आमच्या गुरुजींना तुम्ही दिसत नाही मलाच का दिसता. भगवान म्हटले भाई जो सरल होगा ना उसके लिए मैं निकट हूं. जो सरळ आहे ना सरळ त्याच्यासाठी मी जवळ आहे, पण जो आडवा आहे ना आडवा त्याच्यासाठी मी खूप दूर आहे. गुरुजींना भगवंताचं वर्णन करून तो सांगायला लागला जो दिवसातून 3दा खाला. भगवंताची जेव्हा छबी सांगायला सुरुवात केली गुरुजींच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. स्वामीजी रोने लग गए, कह रहे अरे अरे संसार का नियम था, आज तक हर कोई शिष्य गुरु के द्वारा उद्धार हुआ है. संसार के नियम में आज तक यही हुआ है कि गुरु के ही द्वारा शिष्य का उद्धार हुआ है, लेकिन संसार में आज पहली बार ऐसा होगा इस शिष्य के द्वारा इस गुरु का उद्धार होगा. काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आण विठोबाची ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका ज्ञानेश्वर माऊली